साहेब नमस्कार. हा नमस्कार, बोला ना. साहेब ते नमो सन्मान निधीच्या 6व्या हप्त्याची आतुरता आता शेतकऱ्यांना लागली आहे हां, हां. आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन मागील हं, 2 दिवसापासून आता सुरळीत सुरू आहे. पण त्यामध्ये अद्यापपर्यंत नमो सन्मान निधीची हं. स्पष्टता आली नाही शेतकऱ्यांना. हां. तर त्या वाढीव निधीचा हप्त्यासंदर्भात कोणती मोठी अपडेट आहे? म्हणजे शेतकऱ्यांना आता किती तारखेपर्यंत किंवा किती दिवसामध्ये त्यांना आता पुढील हप्त्या 6व्याचं वितरण त्यांच्या खात्यात हं. होणार? त्या संबंधित सविस्तर माहिती द्या. तर राज्यातील 92,66,000 शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. हं, कारण की नमो शेतकरी योजनेच्या हं, 6व्या हप्त्यासंदर्भात आनंदाची बातमी आहे आणि नमो शेतकरी योजनेच्या निधीच्या वाढीबाबत सुद्धा आनंदाची बातमी आहे. हं, नमो शेतकरी योजनेअंतर्गत हं, 3,000 रुपयाची अतिरिक्त वाढ होणार आहे. म्हणजे 6,000 रुपयाऐवजी वार्षिक 9,000 रुपये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. आता हे कधी जमा होणार आहेत? हे जमा होण्याकरिता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार? हं, याच्या संदर्भात हं, संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर बोलतोय हं, आणि माझं स्वतःचं सुद्धा चॅनल आहे कृषी कल्याण. त्यावर हं, सुद्धा मी व्हिडिओ अपलोड करत असतो. तर हं, आपल्या मूळ माहितीकडे येऊयात. ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर नमो शेतकरीच्या 6व्या हप्त्याची प्रतीक्षा हं, राज्यातील शेतकरी करत आहेत. जसे की आपण जर पाहिलं तर पीएम किसानच्या 19व्या हप्त्याबरोबर हं. नमो शेतकरीचा 6वा हप्ता येणं अपेक्षित होता, हो. परंतु तो हप्ता आला नाहीये. हं, आता भरपूर YouTubeच्या काही व्हिडिओच्या माध्यमातून काही 1 ते 2 युट्यूबरच्या माध्यमातून चुकीचे माहिती आणि व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जातात, की नमो शेतकरीचा 6वा आणि 7वा हप्ता एकत्र येणार. परंतु हं, हे जे काही सांगणं जे आहे ते 100% चुकीचं आहे. हं, फक्त नमो शेतकरीचा जो काही येणारा 6वा जो हप्ता आहे, तोच हं, हप्ता येणार आहे हं, आणि राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरीच्या 6व्या हप्त्यासाठी हं, 3,200 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद केली जाणार असल्याची माहिती सध्या दिलेली आहे. हं, आणि याच राज्य सरकार जे काही सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे हं, आणि याच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नमो शेतकरी योजनेच्या निधीच्या वाढीबाबत तरतूद केली जाईल. याचा सेपरेट शासनाच्या माध्यमातून जी आर काढला जाईल हं, आणि 10 मार्च 2025 रोजी हं, राज्याचा अर्थसंकल्प पुढच्या एका वर्षात सादर होणार आहे हं, आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून हा अर्थसंकल्प सादर होणार आहे हं, आणि याच अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी योजनेच्या निधीच्या वाढीबाबत तरतूद होणार आणि हं, नमो शेतकरीच्या 6व्या हप्त्यासंदर्भात सुद्धा हं, 3,200 कोटी रुपयाची तरतूद होणार आणि याचा सेपरेट जी आर काढला जाणार हं, आणि राज्यातील 92,66,000 शेतकऱ्यांना जवळपास 3,200 कोटी रुपयाचा नमो शेतकरीचा 6वा हप्ता हं, शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. हं, आणि तुम्ही एक महत्त्वाचा प्रश्न विचारला, की नमो शेतकरीचा 6वा हप्ता कोणत्या तारखेला येणार? हं, तर मी सांगू इच्छितो, की नमो शेतकरीचा 6वा हप्ता 10 मार्च 2025 नंतरच येणार. कारण की राज्य सरकार नमो शेतकरीच्या योजनेच्या निधीच्या वाढीबाबत तरतूद करेल आणि हं, नंतरच हा हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. म्हणजे हं, 10 मार्च नंतर हं, शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणारे हे पैसे हं, आणि नमो शेतकरीचा 6वा आणि 7वा हप्ता एकत्र येणार का? हं, काही YouTubeच्या काही व्हिडिओच्या माध्यमातून बोललं जात होतं. हं, परंतु ही चुकीची माहिती आहे. शेतकऱ्यांना चुकीची माहिती कुणीही देऊ नये हं, आणि नमो शेतकरीचा 6वा आणि 7वा हप्ता एकत्र येणार नाहीये. हं, फक्त नमो शेतकरीचा 6वाच हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. हं, आणि हा हप्ता म्हणजे नमो शेतकरीचा 6वा हप्ता जमा होण्याकरिता शेतकऱ्यांना महत्त्वाची 4 कामं करायची आहेत आणि हं, ती 4 कामं म्हणजे पहिलं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे फार्मर आयडी म्हणजेच केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या काही 7 योजना आणल्यात हं, त्या 7 योजनेपैकी महत्त्वाची योजना ॲग्रिस्टेक आणि ॲग्रिस्टेक योजनेच्या माध्यमातून फार्मर आयडी काढणं अत्यंत बंधनकारक आहे. हं, म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र हं, आणि ते शेतकरी बांधवांनी काढून घ्यावं. नंतर लँडची बाब येस करायची आहे. हं, आधारला बँक खातं लिंक करायचं आहे. त्यानंतर पीएम किसानची केवायसी करायची आहे हं, आणि ह्या तिन्ही बाबी या चारही बाबी येस असतील तर हं, नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. हं. हं, आणि वार्षिक आता जे काही 15,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे, हं, हं. त्या संदर्भात कसे आणि कोणत्या स्वरूपामध्ये शेतकऱ्यांना वर्षाकाठी जो प्रत्येक लाभार्थी आहे, शेतकरी आहे, त्यांना कसे कोणत्या स्वरूपात किती किती पैसे असे 15,000 रुपये एकूण मिळणार आहे? तर तुम्हाला सांगू इच्छितो की नमो शेतकरी योजनेअंतर्गत वार्षिक 9,000 रुपये भेटणार हं, आणि पीएम किसान योजनेअंतर्गत वार्षिक 6,000 रुपये भेटणार हं, आणि दोन्हीचे मिळून वार्षिक 15,000 रुपये भेटणार. हं, म्हणजे नमो शेतकरीचे वार्षिक 3 हप्ते 3-3 हजाराचे 3 हप्ते असे एकूण 9,000 रुपये हं, आणि पीएम किसानचे वार्षिक 3 हप्ते 2-2 हजाराचे 3 हप्ते असे एकूण 6,000 रुपये आणि नमो शेतकरीचे 9,000 पीएम हं, किसानचे 6,000 रुपये असे एकूण 15,000 रुपये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. हं. हं. तर ठीक आहे साहेब, आता आपण दिलेली माहिती उपयुक्त शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल. हं. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद. सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे. तुमचं जे चॅनल आहे त्या चॅनलला सुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी फॉलो करावं, सबस्क्राईब करावं हम्म. आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याणला सुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी सबस्क्राईब करावं आणि फॉलो सुद्धा करावं. धन्यवाद. धन्यवाद. हो, धन्यवाद.